किंवा खेळाडू खेळले तरी त्यांना कोणताही थकवा या मैदानावर जाणवत नाही. या पद्धतीचं वैशिष्ट्य असणारं हे गावदेवी क्रिकेट क्लब वेहेळेचं ग्राउंड. अत्यंत चांगली इथे व्यवस्था केली गेलेली आहे. त्याचबरोबर मैदानाचा आपण विचार केला तर 360 डिग्रीजमध्ये विस्तीर्ण अशा पद्धतीचं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. दुसऱ्या फेरीचा हा सामना आहे. निर्धारित 5 षटकांचा सामना आपल्या समोर इथे प्रस्तुत होत आहे. एका बाजूने या अगोदर ज्याने सामना जिंकलेला आहे ते श्री गणेश भरोडी आणि त्यांच्या विरोधात गावदेवी भेळे असा हा सामना आपण बघू शकणार आहात. या अगोदर कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाजी धुमाळ सर यांनी काही रेकॉर्ड्स आपल्यापर्यंत पोहोचवले. शहापूर येथे झालेल्या धर्मवीर चषकामध्ये अजय पाटील याची फलंदाजी सुद्धा चर्चेत राहिली होती. अत्यंत चांगली फलंदाजी अजय पाटीलने तिकडे केली होती. तालुका वर्सेस तालुका अशा पद्धतीच्या त्या मॅचेस तिकडे तालुका हाफमध्ये खेळताना आपण पाहिल्या होत्या. क्षेत्ररक्षणाची रचना केली जात आहे. सुरुवातीच्या 4 मिनिटांसाठी अजय आणि संघाला 20 मिनिटांचा अवधी असेल, त्यापेक्षा अधिकचा वेळ वापरू नये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये निलेश पाटील आणि विजेंद्र पाटील. सामना सुरू. बॅकफुटला गेले आणि त्यानंतर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाने जरूर केला होता. मुख्य पंचांना विनंती, आपण थोडं उजवीकडे या. दिनेश भांबरे सर, विनंती असेल थोडं उजवीकडे या आपण आपल्या. यस, धन्यवाद. अगदी स्ट्रेट आहे मी, त्यामुळे हरकत नाही. ओके. पहिला चेंडू इथे निर्धाव आलेला आपण पाहिला. अजय पाटीलचं हे षटक. आणखी एकदा फुलरलेनचा चेंडू आडव्या बॅटने समोरच्या दिशेने इथे फटका खेळलेला आहे. जिकडे उभे होते तिथूनच बॅट चालवली. चेंडूफळीचा चांगला संपर्क आलेला आपण पाहिला. गेट गोईंग करण्यासाठी या पद्धतीचे फटके अत्यंत महत्त्वाचे असतात, कारण एखादा मोठा खेळाडू असा असतो की त्याच्या बॅटच्या अगदी मध्यावर चेंडू आदळला, चांगल्या स्पॉटवर आदळला, त्यातून त्याला कॉन्फिडन्स मिळत असतो आणि तो कॉन्फिडन्स इन फ्युचर त्याच्या इनिंगमध्ये तो वापरण्याचा प्रयत्न करत असतो. पाहिजे हाच प्रयत्न फलंदाज निलेश पाटील कुठपर्यंत करणार आहेत. निलेश पाटील त्याचबरोबर विजेंद्र पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित असलेली आपण सगळेजण बघत आहात. सामना दुसऱ्या फेरीचा आहे. या अगोदर भरोडी संघाने एक सामना जिंकलेला आहे. त्याचबरोबर गावदेवी वेळे संघाचे प्रतिस्पर्धी उपस्थित नसल्या कारणाने त्यांना दुसऱ्या फेरीमध्ये थेट प्रवेश मिळालेला आहे. विजेंद्र स्ट्रायकिंग एंडला. उजव्या बाहेरून स्लॉक केलेले आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित उंच उडी घेत आहेत. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न इथे कमी पडलेले आहेत आणि या चेंडूने सीमारेषा भेदलेली आहे. दुसऱ्या फेरीतील अत्यंत महत्त्वाचा सामना आणि या सामन्यातील पहिल्या डावामध्ये गावदेवी भेळेचा हा भव्य षटकार. सजवला गेला होता. या बेस पायांमध्ये ठेवलेला चेंडू, फाईन ग्लान्स. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. आणखी एकदा चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याआधी चेंडू सीमा पार. आणखी एक चौकार. आपण आपल्या ऑनस्क्रीन रिप्ले मध्ये बघूया कशा पद्धतीने फटका खेळला. बॉडी लाईन मध्ये चेंडू होता, त्यावर त्या उसळी मिळत होती. अत्यंत चांगल्या पद्धतीने ते टॅकल केली, ग्लान्स केलं होतं यावेळेस चेंडूला लॉंग लेग रिजन सीमारेषेच्या दिशेने आणि यावेळेस चेंडूने सीमारेषा भेदलेली आपण पाहिली. हा चौकार आला. धावफलक वेगवान बनत आहे. एकूण धावांचा विचार केला तर 11 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस तिथे खोलवर टप्प्याचा चेंडू गोलंदाज दाखवतोय अजय पाटील. त्यावर ड्राईव्हचा फटका आहे. होम कंडिशन्स आहेत आणि त्याचमुळे त्याचे असेसमेंट योग्य रीतीने मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न करतील हे दोन्ही फलंदाज. एका बाजूने निलेश पाटील सलका अत्यंत अनुभवी खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये रातो के कातिल म्हणून ज्याला संबोधन दिलं गेलेलं आहे असा फलंदाज विजेंद्र पाटील आहे. निलेशसाठी समोर ठेवलेला चेंडू आहे. यावेळेस स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. कनेक्शन तितकं चांगलं राहिलं नव्हतं, टायमिंग जुळवता आलं नव्हतं आणि याचमुळे अंतर मिळालं नाही हवं तितकं. क्षेत्ररक्षकाने टिपला एक अत्यंत दर्जेदार झेल आणि या षटकाची समाप्ती झालेली आहे. ती म्हणजेच एका विकेटने निलेश पाटील या फलंदाजाला परतावं लागेल. गावदेवी भेळेला लागलेला पहिला हादरा.
येथे झालेल्या स्पर्धेचे ते विजेते आहेत. त्याचमुळे एखादी मोठी स्पर्धा ज्यावेळेस तुम्ही जिंकत असता त्यावेळेस तुमच्या संपूर्ण युनिटमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं चैतन्य निर्माण होत असतं आणि ते चैतन्य तुम्हाला पॉझिटिव्हिटी देत असतं, ज्याला आपण सकारात्मकता म्हणतो. आणि ती मग मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी तुम्हाला योग्य रीतीने वापरता जर आली मग तुमच्या संघाचा परफॉर्मन्स अत्यंत चांगला होत असतो. बरोडी संघाचा विचार केला तर अत्यंत अनुभवी खेळाडू प्रेम पाटील अगदी आपण बघतो की मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षणासाठी उपस्थित आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळलेला आहे. पहिल्या चेंडूवर काम तमाम केलेलं आहे यावेळेस फलंदाज विजेंद्र पाटीलचं आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात मिळते. पहिलं षटक संपलं होतं विकेटने, दुसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा अश्विन पाटीलच्या या विकेटने. दुसरा हादरा गावदेवी वेळेला. ऑनस्क्रीन रिप्ले मध्ये आपण बघूया कशा पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाने केला होता. फाईन खेळण्याचा प्रयत्न अधिकचा झाला. या अगोदर एक लेग ग्लान्स फलंदाजाने दाखवला जरूर होता. त्याच अंदाने खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्याच अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पायचं कनेक्शन आलं नाही. चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळला आणि त्याचमुळे फलंदाज इथे बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. दुसऱ्या षटकाला झालेली आहे सुरुवात. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद काढण्यामध्ये यश मिळतं. कधी कधी आपल्याला फार लवकर यश मिळत असतं. ते यश टिकवणं हे फार गरजेचं असतं किंवा ते आव्हानात्मक बनत असतं. या पद्धतीने गोलंदाजी इथे गोलंदाज कसे करतील हे पाहूया. दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बॉबी भोईर आणि त्याने इथे स्वागत केलेलं आहे गोलंदाज अश्विन पाटीलचं. एक आणखी उत्तुंग षटकार बॉबी भोईरच्या बॅटमधून. अश्विन पाटीलचं हे षटक आहे क्रमांक 2चं. बॉडी लाईनच्या दिशेने टाकला गेलेला हा फुल लेनचा चेंडू आहे. लेंथ बॉलचा चांगला वापर करत असताना अश्विन याला आपण बघतोय. लेग बॅकच्या रूपाने ही धाव निश्चितच इकडे पूर्ण झालेली आपण बघत आहात. एक धाव महत्वाची आहे. मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या आक्रमकतेने सुरुवात करणे हे फार कठीण काम असतं, परंतु ते इथे करण्यामध्ये यश मिळतं फलंदाज बॉबी भोईरला. डावखुरे हाताचे फलंदाज हे नॅचरली अग्रेसिव्ह असतात असं आपण नेहमी म्हणतो, कारण आक्रमणाला सुरुवात करण्यासाठी अधिकचा वेळ ते घेत नाहीत. मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या आक्रमकतेला गवसणी घालणारे फटके त्यांच्या बॅटमधून आपण बघत आहोत. त्याच पद्धतीची सुरुवात मिळते यावेळेस फलंदाज बॉबी भोईरला. स्ट्रायकिंग एंडला बॅटरचा विचार केला तर राजेंद्र थळे याला जबाबदारी घ्यावी लागेल या इनिंगमध्ये. आणखी एक अँगल इन करणारा चेंडू आहे, फुल लेनचा चेंडू. ऑलमोस्ट यॉर्कर इथे हाताळला गेलेला आहे गोलंदाज अश्विनच्या वतीने. सुरुवात झाली होती विकेटने, त्यानंतर एक षटकार आला होता, त्यामुळे संमिश्र अनुभूती देणारं हे षटक मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत व्यतीत झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. अत्यंत चांगल्या क्रिकेटिंग कंडिशन्स इथे आपल्याला गावदेवी भेळे क्रिकेट ग्राउंडवर पाहायला मिळतात. हवेचा जोर इथे दिवसभर कायम असतो आणि त्याचमुळे इथे खेळत असताना कोणताही थकवा खेळाडूंना निश्चितच जाणवत नाही.
त्यामुळे हे आल्हाददायक वातावरण आणि त्या वातावरणामध्ये खेळलं जाणारं हे क्रिकेट यावेळेस पुन्हा एकदा प्री डिटर्मिन्ड शॉट अगोदरच ठरवलं होतं. पूर्व अनुमान लावत असताना ऑनसाइड रिजन क्लिअर करायचे म्हणून या अगोदरचा फलंदाज सुद्धा याच पद्धतीने बाद झालेला आपण बघितलं होतं विजेंद्र पाटील. आणि तीच पुढे ओढत असताना फलंदाज बॉबी भोईर सुद्धा परतलेले आहेत. फार लवकर तिसरा मोठा आदरा मिळतोय गावदेवी वेळेला. फलंदाज बॉबी बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असलेले आपण बघू शकू. क्रमांक 5 साठी फलंदाज केतन मुकादमचा वापर इथे केला जात आहे. ही सगळी नावं सगळ्यांना चिरपरिचित आहेत, सुपरिचित आहेत. त्याचबरोबर स्वतःच्या मैदानावर खेळत असताना, आपल्या गावच्या मैदानावर खेळत असताना अपेक्षांचं फार मोठं ओझं तुमच्या डोक्यावर असतं. ते ओझं व्यवस्थितरित्या तुम्हाला मॅनेज करावं लागेल. समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला जी 4 व्हीलर पार्क केली गेलेली आहे तिचा अँगल चेंज करा. या पद्धतीच्या सूचना इथे मिळत आहेत आमच्या पंचांच्या वतीने. रिफ्लेक्शन त्रासदायक ठरत आहे खेळाडूंसाठी, त्यामुळे त्या गोष्टीकडे लक्ष द्या. जिथे उभे होते तिथून खेळण्याचा प्रयत्न, क्रॅम्प केलं होतं फलंदाजाला. ऑकवर्ड पोझिशन मध्ये फलंदाज आले होते. अंतिमतः डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला गेला आणि इथे फटका फसला. याचबरोबर आणखी एक झेल टिपत असताना क्षेत्ररक्षकाला आपण बघतो. चौथा मोठा आदरा गावदेवी वेळेला. गोलंदाजी करणारा संघ या सामन्यामध्ये वरचढ ठरत असलेला पाहायला मिळतो. श्री गणेश भरोडीचे गोलंदाज अश्विन पाटीलने या षटकामध्ये तब्बल 3 फलंदाजांना बाद केलेले आहेत. त्याचमुळे 2 षटकांचा खेळ संपतो. धावपलकर धावा आपण पाहिल्या तर 10.00च्या धावगतीने बनलेले आहेत 20 आणि आतापर्यंत 4 फलंदाज बाद.
एका पाठोपाठ एक फलंदाज ज्यावेळेस तुमचे बाद होतात त्यावेळेस तुमचं जे धावपळक ज्या अपेक्षित वेगाने पुढे जाणं खरं तर प्रत्येकाला अपेक्षित असतं. त्या पद्धतीने वेग मिळत नसतो धावपलकाला. धावपलक थोडं स्लाइटली व्हल्नरेबल आपण बघू शकतो, कारण तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. निर्धारित 5 षटकांचा सामना 21 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आपण बघतो. या स्पर्धेमध्ये अत्यंत चांगलं स्कोरिंगचं काम धनाजी अर्थात मासच्या वतीने केलं जात आहे. ट्रिपल एचच्या वतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आणि समालोचन कक्षामधून 2 मातब्बर, गुणवंत आणि नामवंत समालोचक आज तुमच्या बरोबर आहेत. कम्प्युटर कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ख्याती आहे ते सुभाष धुमाळ सर आणि त्याचबरोबर त्यांच्या साथीने पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार सर यांचा आवाज आजच्या दिवसाभरामध्ये त्याचबरोबर थ्रू आउट दी टुर्नामेंट या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण सगळेजण अनुभवणार आहात. खूप कालावधीनंतर हे दोन्ही समालोचक एकत्र आलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि त्याचमुळे आजचा दिवस हा प्रेक्षकांसाठी पर्वणीचा असेल. विनोद पाटीलच्या वतीने तिसऱ्या षटकाला इकडे सुरुवात मिळालेली आहे. विनोदनेही एका फलंदाजाला बाद केलं. त्याचमुळे तिन्ही गोलंदाजांचा आपण विचार केला तर तिन्ही गोलंदाज विकेट टेकिंग बॉलर म्हणून प्रूव्ह झालेले आहेत. पुढे सरकले त्यानंतर आडव्या बॅटने केलेला प्रहार. एकदा तुम्ही पदलालित्याचा वापर केला इन द सेन्स की तुम्ही एकदा की पावलांचा वापर करून पुढे आले, म्हणजे डान्सिंग डाऊन दी ट्रॅक ज्याला आपण म्हणत असतो जनरली. पुढे आल्यानंतर काय होतं की मग तुम्हाला कंट्रोल फटका खेळणं फार कठीण बनत असतं. मग तिथे आल्यानंतर बॅट ही चालवावीच लागते भावेश. त्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाचा प्रयत्न आपण पाहिला, परंतु सरते शेवटी चेंडूफळीचा कनेक्शन करण्यामध्ये त्याला यश मिळालं. कसोटीच्या मागे एका सामन्यामध्ये यशस्वी जयस्वालने पदलालित्याचा वापर करत असताना पुढे सरकले होते. त्यानंतर स्पिनरला कव्हर्सच्या डोक्यावरून मारलेला षटकार आजही माझ्या डोळ्यासमोर आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप कठीण आहेत, परंतु काही खेळाडू ह्या सगळ्या आव्हानांना योग्य रीतीने पेलत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असतात. विनोद पाटीलचं हे षटक ज्यामध्ये आतापर्यंत 10 धावा आलेले आपण बघतो फलंदाजी करणाऱ्या संघासाठी अर्थात गावदेवी वेळे संघासाठी. सुरुवात मिळाली सर्टन प्लेयर्सला. खऱ्या अर्थाने विजेंद्र पाटीलने षटकार चौकाराने सुरुवात केली, बॉबी भोईरने षटकाराने सुरुवात केली, अल्पेश भोईर मैदानाच्या आतमध्ये षटकाराने सुरुवात करतो, परंतु एक मोठी इनिंग इथे प्रस्थापित करावी लागेल आणि तेच आव्हान मैदानाच्या आतमध्ये. अपील तर जोरदार झाली होती, चेंडूपैचा संपर्क आला अशा पद्धतीने सूचना पंचांची मिळते. त्याचमुळे आता या अपीलला इथून पुढे कोणताही फील उरणार नाही. हे षटक संपते आणि शेवटच्या चेंडूवर एकही धाव आलेली आपण बघत नाही. 3 षटकांचा खेळ संपतोय. प्रथम फलंदाजी करत असताना 5 गडी गमावलेले आहेत गावदेवी वेलेने आणि आतापर्यंत 30 धावा त्यांच्या धावपलकावर आहेत. पंढरपुरी चाय स्टॉलचे प्रोप्रायटर जतीनजी भोईर साहेब यांचं आगमन झालेले. त्यांच्या वतीने संपूर्ण 3 दिवसामध्ये सगळ्या प्रेक्षकांसहित सगळ्या खेळाडूंसहित ऑफिशियल सगळ्यांसाठी चहाची व्यवस्था इथे केली जाणार आहे. आजचा दिवस त्यांच्यासाठीचा पहिला आहे. सकाळच्या सत्रामध्ये चहा आला होता का? यस, संध्याकाळीच येणार आहे, हरकत नाही. आणि उद्यापासून सकाळी सुद्धा चहाची व्यवस्था असेल. दिनेश सर इकडे बघतायत, वेळ झाला आणि अजून खूप उशीर आहे. चौथ्या षटकाला सुरुवात देण्यासाठी गोलंदाज अश्विनचा इथे वापर केला जातोय. स्ट्रायकिंग एंडला बॅटरचा विचार केला तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अल्पेश. समोर ठेवल्या चेंडू समोरच्या दिशेने खेळत आहेत, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. साइड ऑन पोझिशन मध्ये विनोदने टिपलेला आहे एक अत्यंत दर्जेदार झेल आणि याचमुळे आणखी एक फलंदाज बाद होईल. आतापर्यंतचा 6वा आद्रा गावदेवी वेळेला अल्पेश भोईर परतले.
आल्या इथे क्रिकेटमधील पुस्तकी फटका खेळलाय मयुरेश पाटीलने, मिळवलेले आहेत धावा 4 हा चौकार. पहिल्या फेरीतील सामना मिड इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक होणं हे बंधनकारक असणारे खेळणारे दोन संघ भरत स्पोर्ट्स वळपाडा आणि त्यांच्या विरोधात सोनू आई वडूनवगर अशा दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण इनिंग ब्रेकमध्ये आमच्या ड्रीम टू अर्न टॉस बॉक्समध्ये उपस्थित व्हायचं आहे. बॉडी लाईन मध्ये चेंडू होता या अगोदरचा आपण बघितलं होता जिकडे ऑफसाईडला स्वीपर कव्हर मध्ये एक अत्यंत चांगला फटका फलंदाज मयुरेशने दाखवला होता. या पद्धतीने फटकेबाजी करणे फार कठीण असतं क्रिकेटमध्ये. काही फटके असे असतात की जे पाहायला फार सुंदर वाटतात, मनमोहक वाटतात, नितांत सुंदर वाटतात, परंतु ते फटके खेळणं हे फार कठीण बनत असतं. या पद्धतीच्या फटक्यांसाठी हँड आय कोऑर्डिनेशन तुमची चांगली असणं, प्रचंड मजबूत असणं अत्यंत गरजेचं आहे. 4 षटकं संपतायत. एकूण धावपलकर आपण पाहिलं तर 36 आहेत. या 4 षटकांमधून हायलाइट होणारी गोलंदाजी, अधोरेखित करता येणारी गोलंदाजी अश्विन पाटीलची राहिली, ज्याने 2 षटकांचा स्पेल हाताळला, ज्यामध्ये त्याने धावा खर्च केलेले आहेत त्या म्हणजेच 13 आणि 5 महत्वपूर्ण फलंदाज प्रतिस्पर्धी संघाचे त्याने ढेर केलेले आहेत. आणि त्याचमुळे धावपलक या अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे त्याला जो वेग हवाय तो वेग इथे मिळत नाही. 36 runs on the board. Ideal cricketing conditions at here गावदेवी क्रिकेट ग्राउंड वेळे. शैलेश पाटील यावेळेस शेवटचं षटक घेऊन इथे दाखल होत असलेला आपण बघतो. स्ट्रायकिंग याला बॅटर मयुरेश पाटील. उजव्या बाहेर जात असताना ऑनसाइडला स्लॉक करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फळीचं कनेक्शन देता आलं नाही. काहीही न करता एक धाव इकडे मिळालेली आहे की जी धावपलकावर ऍड केली जाईल. नाव काय? वेळेगावचे युवा उद्योजक जीवेजी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. शैलेश पाटीलच्या वतीने शेवटचं षटक हाताळलं जात आहे. धावपलक थोडं धीमं बनलेलं आहे, त्याला वेग द्यावा लागेल. बघा, ज्यावेळेस तुम्हाला चांगली सुरुवात मिळते एक फलंदाज म्हणून, त्यावेळेस तुम्हाला ती जी इनिंग आहे ती कन्सॉलिडेट करता आली पाहिजे. मला असं वाटतं इनिंग मध्ये एक महत्वाचा मुद्दा असा राहिला गावदेवी वेळेसाठी की ते अति आक्रमक बनण्यासाठी प्रयत्नरत होते आणि ते ओव्हर ॲग्रेशन व्यवस्थितरित्या त्यांना टॅकल करता आलं नव्हतं. प्रत्येक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आक्रमकतेने ॲग्रेशननेच खेळण्याचा प्रयत्न त्यांचा झालेला आपण बघितला. त्याचमुळे मग ज्यावेळेस तुम्ही ओव्हर ॲग्रेसिव्ह होता त्यावेळेस चेंडूची योग्य निवड तुम्हाला फटक्यासाठी करता येत नाही. बरेचदा तुम्ही प्री डिटरमाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न करत असता, पूर्वनियोजित पूर्व अनुमान लावत असताना फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करता. 2 फलंदाजांचा विचार केला तर फलंदाज बॉबी भोईर आणि त्याचबरोबर विजेंद्र पाटील ऑनसाइड रिजनमध्ये खूप फाईन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झाले होते. या अगोदर एक ग्लान्स सुद्धा आपण पाहिला होता, तो म्हणजेच फलंदाज विजेंद्र पाटीलचा. परंतु एकाच बाजूने खेळण्याचा प्रयत्न ज्यावेळेस तुम्ही करता किंवा सर्टन म्हणजेच लेग साइड असेल किंवा ऑफ साइड असेल किंवा इम्प्रोवाइज फटके, रिव्हर्स अथवा स्विच, सातत्याने एकाच पद्धतीने एका शैलीने फलंदाजी जर करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल तर गोलंदाज या सगळ्या गोष्टी योग्य रीतीने हेरत असतात, त्याचा ते अंदाज बांधत असतात आणि तुमच्या विरोधात मग रणनीती त्यांची केली जात असते. शैलेश पाटील 5वं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले. स्ट्रायकिंग याला बॅटरचा विचार केला तर राजन थळे उपस्थित आहेत, भावेश थळे सॉरी. यावेळेस चेंडू पडला, आतल्या अंगाने वळलेला आपल्याला पाहायला मिळतो. अंदाज आला होता भावेशला की या पद्धतीने चेंडू पडल्यानंतर थोडा आपल्याकडे येणार आहे, परंतु ती जी लेंथ आहे ती लेंथ क्रुशियल बनली. कारण आणखी जर शॉर्टर लेंथ असती तर स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर कटचा फटका तिकडे खेळता आला असता फलंदाज. शैलेश पाटील शेवटचे 3 चेंडू शेष. उजव्या फार बाहेर, अगदी विकेटच्या सुद्धा बाहेर चेंडू लँड झालाय, त्याचमुळे पंच आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू इथे नो घोषित केला गेलेला आहे. अलीकडचं क्रिकेट बदलतं क्रिकेट, बदलत्या क्रिकेटमध्ये अनेक नियम बदललेले आपण बघतो आणि त्यातीलच हा एक नवीन नियम आपल्याला पाहायला मिळतो की विकेटच्या बाहेर जर चेंडू लँड झाला तर तो नो घोषित केला जातो. येणारा चेंडू फ्री हिट.
पुढे एकदा उजवेष्टीच्या फार बाहेर कमिट झालो आता फलंदाज आणि त्यानंतर खेळण्याचा प्रयत्न एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही. फक्त एकच धाव इकडे मिळाली. फ्री हिटचा योग्य वापर करता आला नव्हता फलंदाज यश पाटीलला. 2 चेंडू शेष आहेत. धावफलकाकडे नजर टाकली तर धावफलक जाऊन बनलेले आहे 42 अर्थात 42 वर. या डावामध्ये केतन मुकादम सारखा फलंदाज, लवलेश पाटील सारखा फलंदाज की ज्यांना एकही धाव धावफलकावर जोडता आली नव्हती. शून्याचा चष्मा परिधान करत असताना ते खेळाडू कक्षाकडे परतले होते. त्याचमुळे आपण बघतो धावफलकावर त्याचा परिणाम झालेला आहे. आणखी एक इथे नो बॉल. अतिरिक्त घाई नॉन स्ट्रायकिंग एंड कडे आपल्याला पाहायला मिळाली. यश पाटील फार लवकर निघाले होते धाव पूर्ण करण्यासाठी. तोपर्यंत तिकडे खरं तर थ्रो आला. त्याचबरोबर धावबाद होताना यश पाटील आपण पाहिलेला आहे. एक अतिरिक्त धाव जरूर मिळते. याचमुळे धावफलक पुढे जाईल. धावफलकाकडे नजर टाकली तर एकूण धावा बनलेल्या आहेत त्या म्हणजेच 43-43. आणखी 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 43 धावा धावफलकावर. एखादा मोठा फटका आला, एखादा षटकार आला तर बहुचर्चित 50शी गाठण्यामध्ये यश मिळू शकतं गावदेवी वेळेला. परंतु त्यासाठी तो षटकार चौकार दाखवावा लागेल. यानंतरचा सामना अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे भरत स्पोर्ट्स वळपाडा आणि सोनूआई वडूनगर या 2 संघांदरम्यान पहिल्या फेरीचा सामना असणार आहे निर्धारित 5 षटकांचा. मिड इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही संघाचे संघनायक आमच्या ड्रीम टू अर्न टॉस बॉक्स मध्ये रेडी असतील हीच अपेक्षा. सोनूआई वडूनगर संघाचे संघनायक गिरीश मला असं वाटतं इकडे उपस्थित झाले. तुझं स्वागत. या स्पर्धेचा उल्लेख आपल्याला विशेषत्वाने करावा लागेल. या चेंडू नंतर तो करू आपण. यावेळेचा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. उंच उडी गेली क्षेत्ररक्षकाने. त्याच्या हाताला इथे चटका बसतोय आणि 6 धावांचा झटका लागतो यावेळेस गोलंदाजी करणाऱ्या श्री गणेश बरोडीला. दुसरा डाव ज्यावेळेस चेसिंगचा असेल त्यावेळेस हा षटकार कदाचित तिकडे परिणामकारक ठरू शकतो त्या चेसिंग मध्ये. एका चेंडूचा खेळ शेष आहे. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आणखी एक जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये 5 षटकांचे सामने खेळवले जात आहेत. त्यामुळे इथे आयोजकांचं कौतुक. शेवटच्या चेंडूवर जर षटकार आला तरी 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणखी एकदा बॅट फिरवलेली आहे. क्षेत्ररक्षक आणखी एकदा उंच उडी घेत आहेत. शेवट अत्यंत चांगला समर्पक गोड आणि धडाकेबाज केलेला आहे. अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भावेश ठळे याने लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 षटकार दाखवले. त्याचमुळे अडखळलेलं चाचपडत पुढे जाणारं धावफलक आता इथे अंतिमतः जाऊन पोहोचलेलं आहे. ते म्हणजेच 55 पर्यंत आणि 56 धावांचं हेल्दी टार्गेट आता इन फ्रंट ऑफ श्री गणेश बरोडीच्या समोर ठेवण्यामध्ये यश मिळालं गावदेवी वेळेला. भरत स्पोर्ट्स वळपाडा आणि त्यांच्या विरोधात सोनूआई वडूनगर असा हा पहिल्या फेरीचा सामना आहे ज्याची नाणेफेक आपण इथे निश्चितच संपन्न करत आहोत. मुख्य व्यासपीठावर प्रल्हाद दादा पाटील उपस्थित आहेत. विनंती असेल या ही नाणेफेक आपण आपल्या शुभ हस्ते संपन्न करा. त्याचबरोबर कपिलजी माळी, अविनाश पाटील आपणास विनंती आपणही या. ही नाणेफेक आपण संपन्न करत आहोत. निर्धारित 5 षटकांचा हा सामना आहे. ड्रीम टू अर्न अशा पद्धतीने ग्लोबल गेमिंग लॉन्च पॅड हे टॉस बॉक्स नाणेफेकी कक्ष हा आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. नाणेफेक आपण संपन्न करत आहोत. खेळणारे संघ आहेत एका बाजूने सोनूआई वडूनगर तर त्यांच्या विरोधात भरत स्पोर्ट्स वळपाडा. कॉलिंग कोणाचं आहे? गिरीशचं कॉलिंग आहे छापा असं आणि नाण्याची 30 बाजू आपण बघतो. त्यामुळे नाणेफेक गिरीश आणि इथे जिंकलेली आहे अर्थात सोनूआई वडूनगर संघाने जिंकलेली आहे. गिरीश नाणेफेक जिंकलेली आहे. इथे मला असं वाटतं या अगोदर अर्धा तास अगोदर तुमचा सगळा संघ उपस्थित झालेला आहे. क्रिकेटिंग कंडिशन्स इथल्या पाहिल्या तर अत्यंत चांगल्या आहेत. धावा इथे खोऱ्याने जमतात याचा प्रत्यय आपल्याला आला. अडखळत आणि चाचपडत सुरू झालेला डाव भावेश ठळेने 2 षटकांशी 55 पर्यंत नेला. या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना निर्णय काय घ्याल?
क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे, याची मागची काही विशिष्ट कारणं अथवा कारण मीमांसा तुम्हाला करता येईल का? चेसिंगला आम्हाला थोडा दबाव होतो, मग आम्ही क्षेत्ररक्षण घेतो पहिलं. चेसिंगमध्ये थोडा दबाव फील करतात, त्यामुळे क्षेत्ररक्षण घेतायत आणि या पद्धतीचा निर्णय इथे खरं तर संघ कर्णधाराने घेतलेला आहे. या अगोदर भरत स्पोर्ट्स वळपाडा बरोबर या हंगामामध्ये कधी खेळलात का, आणि खेळला असाल तर त्या लढतीचे निर्णय काय राहिलेले आहेत? कधीच नाही झाला सामना. कधीच सामना झाला नाही. गिरीश अत्यंत कमी बोलतात, मितभाषी कर्णधार आहेत, हरकत नाही. त्यांना फोन सुद्धा बरेच येत आहेत, कदाचित ते त्यांना अटेंड करायचे असतील. तुझ्या संघाला विजयासाठीची हार्दिक शुभेच्छा. भरत स्पोर्ट्स वळपाडा संघाच्या संघनायकाकडे, की जे ज्युनियर कॅप्टन म्हणून त्यांना आपण ओळखू शकतो, कारण कमी वयाचा संघनायक फार कमी वेळेला नाणेफेकीसाठी प्रस्तुत होत असतो. अधिक पॅनिक होण्याची काही गरज नाही, नाणेफेक गमावलेली आहे, फलंदाजी करायची आहे. किती धावा धावपलकोर जोडण्याची असेसमेंट असू शकते? जास्तीत जास्त रन बनवायचा प्रयत्न करू. डिप्लोमॅटिक आन्सर मिळालेला आहे. या अगोदर गिरीशला प्रश्न केला होता की या हंगामामध्ये तुम्ही त्यांच्याबरोबर कधी खेळलात का, तर त्याने उत्तर दिलं की आमची मॅच किंवा आमचा सामना या हंगामामध्ये तिकडे भरत स्पोर्ट्स वळपाडा बरोबर झालेला नाही. फलंदाजी करायचं आहे तर त्यांच्या विरोधात कोणत्या अशा फलंदाजांकडे तुम्ही लक्ष देऊन आहात की या अत्यंत चांगल्या क्रीडा नगरीमध्ये त्यांच्याकडून चांगली फलंदाजी होईल? आतिश पाटील आहे, कौशल पाटील आहे, अजून आहेत, सर्वजण आहेत. आतिश पाटील, कौशल पाटील आणि सो ऑन, आणखी अशा अनेक फलंदाज आहेत ज्यांच्याकडून चांगल्या खरं तर प्रदर्शनाची अपेक्षा आहे. या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली. भावेशजी पाटील आयोजित काप्रोबा चषक, या संपूर्ण स्पर्धेकडे कसं बघता? हे आयोजन नियोजन कसं वाटलं? आयोजन खूप सुंदर आहे आणि आम्हाला खेळण्याची इथे संधी दिली त्या आयोजनाचा धन्यवाद. तुलाही विजयासाठीची हार्दिक शुभेच्छा. निवडक 3 प्रश्न असतात, त्या 3 प्रश्नांची तिन्ही ज्या पद्धतीची उत्तरं अपेक्षित आहेत तीच उत्तरं इथे भरत स्पोर्ट्स वळपाडा संघाच्या संघनायकाच्या वतीने दिली गेलेली आहेत. मित्रांनो, ही नाणेफेक इकडे कंप्लीट झालेले. नाणेफेक जिंकलेले सोनू आई वडूनगर संघाच्या संघनायक अर्थात गिरीश याने. नाणेफेक जिंकल्यानंतर 5-5 षटकांच्या प्रथम सत्रामध्ये ते करणार आहेत क्षेत्ररक्षण. मैदानाच्या आतमध्ये सामनाचा दुसरा डाव अगदी अल्पावधीतच सुरू होत आहे. या अगोदर भावेश थळेचा चांगला शो आपण बघितला. 55 धावा गावदेवी वेळेच्या वतीने बनवल्या गेलेल्या आहेत. 56 धावांचं टार्गेट इन फ्रंट ऑफ भरोडी संघाच्या समोर त्यांनी ठेवलेल्या आहे. या दुसऱ्या डावामध्ये अजय पाटील याची फलंदाजी सुद्धा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. काय घडेल काय बिघडेल या डावामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामधून भिवंडी तालुक्यातून पहिल्यांदाच या हंगामामध्ये ऐकूया. फार दूरवरचा प्रवास करून हे गावदेवी वेळेचं क्रीडांगण आता इथे गाठलं गेलेलं आहे. पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार सरांच्या वतीने हे ऐकूया त्यांचा गोड आवाज. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद व्हॉइस ऑफ मुरबाड सुनील शेळके सर. आणि खास तुमच्यासोबत सुद्धा यावर्षीच्या हंगामाची पहिली टुर्नामेंट आहे. आणि गेल्या वर्षी जर पाहिलं आपण आदर्श चषक दानिवलीचा तो शो होता डे नाईटचा, त्यानंतर आणि खास भावेश थळेसाठी एक खूप मोठं बक्षीस आलेलं आहे. आणि आज मला वाटते की ऑल टीम मशाला जाणार आहे. त्यासाठी भावेश थळेला 2 किलो पनीर जीवेश पाटील यांच्या माध्यमातून. क्या बात आहे. आज भावेश दादा मला वाटतं की झोपू देणार नाही कुठल्याच बॅटरला. 2 मारले गगनचुंबी. आणि जेसीच्या माध्यमातून माझदादा मला माहिती देतात की पहिली टुर्नामेंट आहे तब्बल 5 षटकाची. एक जे काप्रोबा जर म्हटलं तर खूप लोकप्रिय संघ झालेला आहे. आणि त्या टीमचं खेळ पण जबरदस्त पाहतोय आपण. 56 धावाचं टार्गेट आहे श्री गणेश भरोडी या टीम समोर. आरंभिक जोडी पाहतोय आपण आशिष पाटील आणि विनोद पाटील. पहिल्या सामन्यात सुद्धा जबरदस्त सुरुवात करून दिली होती. पहिला चेंडू अतिशय सुरेख फटका पंच केलंय इनफिल्डच्या वरतून सीमा पार कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. व्यासपीठावर पाहतोय आपण एक लेजंड क्रिकेटर भिवंडीतले आणि बेस्ट विकेट कीपर फॉर ऑफ भिवंडी टेनिस क्रिकेट प्रल्हाद पाटील सर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आणि मला वाटतं की आज सकाळपर्यंत ते मानुकुलीच्या मैदानावर होते. त्याच परत पाहतोय की आपण टॅप केलंय पॉइंटच्या दिशेकडे चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय. त्या दरम्यान मात्र संधी होती सहज एक सिंगल कंप्लीट करतोय बॅटर आशिष पाटील. व्यक्तिगत पाहतोय आपण नॉन स्ट्राईकला 5 या धावसंख्येवर आणि टीमची धावसंख्या पाहतोय 5. चांगली बॅटिंग करावी लागेल.
श्री गणेश भिरोडी या टीमला, कारण की बॅटिंग जर विचार केला आपण खोलवर बॅटिंग लाईन आहे या टीमकडे. अजून अजय सारखा एक मात्ताबाबर खेळाडू या टीमकडे सुरक्षित आहे. विनोद पाटीलवर खूप मोठी जबाबदारी असेल. जर गावदी स्पोर्ट वेलेट टीमला सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला लवकरात लवकर ब्रेक थ्रू मिळवणं घेणं गरजेचं आहे. वेलकम प्रल्हाद सर, खूप मोठं नाव आहे. सातत्याने मार्गदर्शन करतात प्रल्हाद पाटील सर. असे व्यक्तिमत्व खूप काही क्षणी मिळतात. असे आमचे प्रल्हाद दादा, स्वागत आहे आपलं. कवळ एक पंच पाहतोय आपण. इनकी तो बात ही अलग है, अंदाज अपना अपना. निकलेस सर, नामवंत जीसीएचे पंच. गोलंदाज सज्ज होताना परत रिवर्स फटका अटेंड करण्याचा प्रयत्न, दांडी गोल होते आणि इथं मात्र आवश्यकता होती का हा प्रश्न पडला असेल विनोद पाटील या बॅटरला. परतीचा प्रवास करताना विनोद पाटील. सुसज्ज क्रीडांगण आणि सुनील शेळके सरांनी उल्लेख केला होता की सातत्याने या मैदानावर हवेचा वेग खूप जास्त असतो आणि म्हणून कुठल्याही खेळाडूला थकवा जाणवत नाहीये. समालोकाच्या पाठीचा कंडा म्हणून ज्याचा उल्लेख होतोय एक खूप चांगले क्रिकेटर्स मास. कानों में बाली हमेशा रहती है. तर डावखुरा बॅटर शैलेश पाटील सज्ज होते खेळासाठी. समोर गोलंदाज बॉबी भोईर. ब्रेक थ्रू मिळून होते टीमला. पुढचा चेंडू याच पात्र हा कडक आहे. केडीके कडक 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 हा षटकार. मैदान कुठलंही असो, नाव फक्त अतिशय क्लास हा फटका होता. कुठपाय चेंडू बॅकफुटला जाऊन पुलचा फटका होता. मेडिकेटच्या वरतून हा षटकार वसूल करतो. आल्या पावली षटकार खेचतोय शैलेश पाटील. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 1-11. आज बॅटिंग कार्डवर जर नजर टाकली आपण गावदी स्पोर्ट वेलेट टीमकडे तर आघाडीचे टॉप बॅटर जर पाहिला आपण की एकच सक्सेस झाला तो म्हणजे 15 धावाची खेळी साकारणारा भावेश थळे. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर वळतोय. सफल क्रॉस होऊन स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या चेंडूवर. चांगलं वातावरण. आता मात्र हवेचा वेग कमी आहे. धीम्या गतीने वारे वाहताना आणि चांगली बॅटिंग. विकेट जरी गेला असेल पण जी सरासरी पाहिजे ती कंप्लीट करताना इथं मात्र पाहतोय आपण. परत एकदा हा आडव्या बॅटने फटका. खाली क्षेत्र आहे. एका टप्प्याने चेंडू. इथं मात्र पाहायचं की सीमा पार आहे का. आणि होय, हा चौकार. टीमला शुभेच्छा आणि चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आहे त्या 15. 56चं टार्गेट दोन्ही हातांनी स्वीकारले. विनोद पाटील जरी शून्यावर बाद झाला पण शैलेश पाटील आल्या पावली आक्रमण करतोय आणि मला वाटते की 2-3 चेंडूमध्ये एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं.
खूप मोठी चर्चा पाहतोय गावठी स्पोर्ट विलेज टीमच्या माध्यमातून. चेंडू सोपवायचा कुणाकडे. काल या टीमचं उच्च कोटीचं प्रदर्शन आउट ऑफ भिवंडीच्या बाहेर विजेतेपद पटकावलं. आणि सुनील सर आणि धुमाळ सर म्हणतात ना गावठी स्पोर्ट विलेज टीमसाठी हा मैदान त्याचा होम ग्राउंड आहे, पण इथं मात्र या टीमचं प्रदर्शन खूप जास्त चांगलं होत नाही आहे. यावर्षीच्या हंगामामध्ये राजन थळे कमबॅक वापसी करतोय. गेल्या वर्षी दूर होता, पण क्रिकेट पासून लांब राहू शकत नाहीये. षटकार किंग म्हणजे ओळख आहे. धडाकेबाज बॅटर का म्हणतात. राजन थळे झाला, सुनील घरत उच्च कोटीचे बॅटर मास बरोबर. यस. गोलंदाज आता मात्र विजेंद्र पाटील उच्च कोटीचे ऑलराऊंडर. आज बॅट चालली नाही. सुरुवात अतिशय झकास केली होती. ओहो स्विंग केले चेंडूला मिड विकेट कडे हवेत आणि सुरेख झेल. पहिल्या चेंडूवर इथे मात्र विकेट प्राप्त करतोय विजेंद्र पाटील. धक्का बसलाय दुसरा. आशिष पाटील बाद होतोय. चला मी जोडी खेळाडू कक्षामध्ये परतीचा प्रवास केलाय. क्रमांक 4 वर नवीन बॅटर आता मात्र येताना पाहतोय आपण भरुड या टीमच्या माध्यमातून. अमन येतोय खेळपट्टीवर. धावसंख्या 15, 56 धावाचं टार्गेट. दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना पाहतोय आपण. येणाऱ्या बॅटर मध्ये अजून अजय पाटील ग्रेट बॅटर तालुका क्रिकेट भरुडी गावाचा तो एक सुपरस्टार खेळाडू. अतिशय सुरेख चेंडू अँगल बनून चेंडू बाहेर. विकेट किपर चुकी करतो आणि चुकीला माफी नसते. बाईच्या स्वरूपात एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट. धावसंख्येत बदल पाहतोय आपण. धावसंख्या 16, 2 बाद. खेळण्यासाठी शैलेश पाटील सज्ज होतोय. ज्याच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकार आलेला आहे आणि एका चांगल्या बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण या सामन्यात शैलेश यांच्याकडून. शैलेशसाठी क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. जवळपास स्कोरलेग मिड विकेट लॉंग ऑन फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये थर्ड मॅन सर्कलच्या आतमध्ये पॉईंट लेग क्षेत्ररक्षक कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर आणि राजन थळे पाहतोय आपण मिड ऑफला. अशा प्रकारे मारा करेल विजेंद्र पाटील. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा पाहतोय आपण. जे नियम आहेत त्या नियमानुसार ही स्पर्धा आपण अनुभवतोय. यावेळेस मात्र हुकचा फटका खाली क्षेत्र आहे. बॅकवर्ड स्कोरलेग कडे चेंडू मात्र फरार होईल 4 धावेसाठी. इशारा की आपण एक बाउन्सर टाकलेला आहे. यानंतर जर बाउन्सर टाकला तर तो नो घोषित करण्यात येईल अशी वॉर्निंग देताना पंच निकलेश बजागे सर. कमी कालावधी मोठी झेप आणि स्कोरलेग पंच दिनेश सर. धावसंख्या पाहतोय चौकारण्यात मात्र पुढे सरते ती 20. अजून सामना जिंकण्यासाठी 36 धावेची आवश्यकता असेल. सामना संपला नाहीये. दोन्ही संघाकडे समान प्रमाणात सामना झुकलेला आहे. विजेंद्र पाटील यास पाहता हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रू मध्ये छान कमबॅक वापसी करताना मात्र बॉलर पाहतोय आपण विजेंद्र पाटील. जे काप्रोबा चषक 2025 अतिशय देखणा आणि सुंदर आयोजन पाहतोय आपण. भावेश पाटील अँड कंपनीच्या माध्यमातून दर्जेदार टेनिस क्रिकेटची टुर्नामेंट.
परत एकदा काय घडलं याच्यावर पाहायचं. लाईन कुठे हे चेक करतील पंच निकलेश बजाके सर. दोन्ही ह्या समांतर रेषेत वाईटचा इशारा येताना पाहतोय आपण. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 21-21. या स्पर्धेमध्ये पंचाची भूमिका पार पाडतील पाहतोय आपण. दोन्ही पंच मंडळाच्या आतमध्ये अजून एक पंच प्रल्हाद पाटील सर. आणि समालोचन कक्षामधून आपण सतत 3 दिवस आवाज ऐकणार आहोत. माझ्या पाठीमागं रती महारथी बसलेले आहेत. व्हॉइस ऑफ मुरबाड सुनील शेलके सर. कॉम्प्युटर ऑफ भिवंडी धुमाल अंदाज अपना अपना. आणि धुमाल सर आणि सुनील शेलके सर, कुठलाही व्यक्ती मोठा महान नसतोय. प्रत्येक व्यक्ती काहीतरी शिकत असतोय. गोलंदाज विजेंद्र समोर खेळण्यासाठी शैलेश पाटील सज्ज होतोय. परत एकदा आडबॅटने ऑनसाईडकडे खेचून मारण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल चोरटी धावीत मात्र कंप्लीट. या एका धावने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 22. वेलकम. निश्चित मी उल्लेख केला होता की भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये टॉप 10 मध्ये डावखुरा बॅटरी ज्याचा आम्ही उल्लेख करतोय असे वलपाडा टीमचे सर्व आतिश पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. वेलकम आतिश दादा, आपलं स्वागत आहे. कित्येक इनिंग अतिशय चांगल्या खेळले, त्याचे नाव रेकॉर्ड आहेत आणि हे रेकॉर्ड फक्त धुमाळसरच सांगतील. अतिशय चांगला चेंडू. इथं मात्र काय घडले पाहिजे प्रश्न विचारला होता पाचीच, पण ती अपील फिटवून लावताना जिथं एक होती तिथं मात्र दुसरीमध्ये कंप्लीट. लेग बॅचच्या स्वरूपात ह्या 2 धावा. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकते ती 24. 2 षटकाच्या समाप्तीला धावसंख्या 24. चेंडू आणि 32 धावीची आवश्यकता आहे. चला आपण टीम मिटिंग जास्त घेऊ नका प्रत्येक षटकामध्ये, कारण की 5 षटकाचे सामने आहेत आणि अजून खूप सामने खेळायचे बाकी आहेत. आणि आयोजक कमिटीच्या माध्यमातून एक अशी सूचना धुमाळ सरांनी सांगितली होती जनुमान गोवे टीमसाठी की आपण यानंतर पुढील 3 टुर्नामेंट खेळू शकणार नाही जोपर्यंत या टुर्नामेंटची पूर्ण फीस आपण जमा करू शकत नाहीये. हे असोसिएशनचे नियम आहेत आणि गोवेत गावाचा सुद्धा आमचा एक अंपायर आहे, ही सूचना त्यांना देतीलच की बाबांनो असा करू नका. ड्रिंक टॉली मैदानाच्या आतमध्ये एक छोटासा ब्रेक. जाऊया आपण डीजे कडे, ऐकूया मधुर संगीत. धन्यवाद डीजे मास्टर, खूप छान धून आपल्यापर्यंत पोहोचवताना. आणि हा सामना मात्र आता रंगात आलाय, कारण की 18 चेंडूंनी 32 धावेची आवश्यकता आहे. अजून श्री गणेश भरुडी टीमकडे 8 बॅटर सुरक्षित आहेत. त्यामध्ये जर विचार केला आपण अजून एक मोठा बॅटर सुरक्षित आहे. आणि माझं पाहिलं अजून सामना दोन्ही संघाकडे समान प्रमाणामध्ये झुकलेला आहे. इथून मात्र 1-2 विकेट या षटकामध्ये जर प्राप्त केले तर सामना प्रत्येकदा गावदेशपूर विलेज टीमकडे जाईल. या षटकामध्ये 10 पेक्षा जास्त धावा जर आल्या तर मात्र भरुडी संघाचं वर्चस्व या सामन्यावर राहील. आता मात्र विखुरलेलं क्षेत्रक्षण पाहतोय आपण. 4 खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये सिंगल रोखण्यासाठी पाहतोय. गोलंदाज सज्ज. ओ हो यावेळेस पात्र हवेत आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक अनुमान घेता आला नाहीये. खऱ्या अर्थाने जर पाहायचं हा झेल होता
दुसऱ्याच पण केतन अतिशय वेगात गेला होता चेंडूवर. असं वाटते अति काही संकटात नाही. टूर खऱ्या अर्थानं तो झेल लवलेसचा होता आणि कॉलिंग खूप महत्वाचं असते मैदानाच्या आतमध्ये. भावेश निराश असेल तिथं, कारण की ज्या प्रकारे त्याने बॅटिंग केली होती एक चांगलं टार्गेट उभं केलं होतं, पण आता मात्र चांगली सुरुवात पाहतोय आपण भरुडी टीमची. धावसंख्या 26. यावेळेस पात्र अजून एक मोठा प्रहार. यावेळेस पात्र केतन सज्ज आहे आणि सुरेश झेल. नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण अश्विन पाटील. एक चांगला ऑलराऊंडर पाहतोय आपण. बॉलिंग करताना पंजा ओपन केला होता आणि या स्पर्धेमध्ये जर पाहिलं आपण मास आतापर्यंत 7 विकेट अश्विनच्या खात्यामध्ये. पहिल्या सामन्यात सुद्धा 2 बहुमूल्य विकेट प्राप्त केले होते आणि विकेट टेकिंग हॅस गोलंदाजच्या दिवसामध्ये तोच म्हणजे आमचे आदरणीय विष्णुदादा पाटील यांचे चिरंजीव अश्विन पाटील. ग्रेट. आणि दादांना सांगितलं की पोऱ्या माझ्या मैदानाच्या आतमध्ये तर मी इन होऊ शकत नाहीये. आता मात्र जबाबदारी वाढली असेल अश्विन पाटील या बॅटरला, कारण की अजय बाद झाल्यानंतर मात्र निश्चित इथून संघ थोडासा अडचणीत सापडतोय काय असं चिन्ह पाहायला मिळते. विकेट हॅट्रिक इथं मात्र कंप्लीट करेल काय निलेश पाटील. यावेळेस पात्र हा फटका अतिशय चांगला आहे. मिडविकेटच्या वरतून दूर असा भिरकावलंय चेंडूला षटकार.
नाही, कधी कधी माझा दादा सांगतात तर योग्य गोष्टी सांगतात. थोडं कन्फ्यूज झाले होते. दादाला तेच सांगतो, दादा बोलतो स्टम्पिंग नाही, रनआउट आहे. धावसंख्या पाहते आपण धावपलकावर 32. 24 धावीची आवश्यकता आहे अजून. येणारे 13 चेंडू. हा चेंडू मास निर्णय ठरेल. जर एखादा मोठा फटका आला तर दबाव कमी होईल 2 षटकामध्ये, आणि इथून जर अजून एखादा विकेट प्राप्त केला तर मात्र निश्चित खूप बॅक फुटला जाईल बरोडी संघ. अतिशय प्रतिम षटक निलेश पाटील यांचं कमबॅक वापसी करून देत आपल्या टीमला. आतापर्यंत जर पहिला पण 8 धावा खर्च केलेले आहेत, पण 3 बहुमूल्य विकेट प्राप्त केले. ओर हॅट्रिक इथे मात्र झालेली आहे. नवीन बॅटर्स स्ट्राईकला असेल आता मात्र प्रेम पाटील, अजून एक मोठं नाव आहे. यावेळेस पात्र हा फटका हुकचा आहे. ओ माय गॉड, अशी झेल तुम्हाला कन्व्हर्ट करणं गरजेचं आहे. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. 54 मिळाले प्रेम पाटील याला. आणि याचबरोबर षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर 33. येणारे 12 चेंडू आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी अजून 23 धावीची आवश्यकता आहे. सामना संपला नाही, रंगात सामना आलाय. रंगतदार स्थितीमध्ये सामना येऊन टेपले. 12 चेंडू 23 असं समीकरण. आणि आता पण जर पाहिलं आपण 5 गडी बाद झालेले आहेत. गोलंदाजी धुरा सांभाळण्यासाठी आता मात्र गोलंदाज कॉमेंट्री बॉक्स अँड या टोकाकडनं अनिकेत. अजून एक हाय क्वालिटीचा बॉलर आहे अनिकेत. हा संपूर्ण संघ मला वाटते की यात्रेला रवाना होणार आहे आणि 2 दिवस फुल एन्जॉय करणार आहेत. मला वाटतं की 2 किलो पनीर खास भावेशसाठी 2 षटकार, म्हणजे एका षटकारला 1 किलो पनीर आणि 1000 रुपये सुद्धा आहेत. नाही, पैसे नाहीत भावेदा. 12 चेंडू 23 असं समीकरण. सामना रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपले. जो जिंकेल तो मात्र अच्छा शेवटच्या लढतीमध्ये प्रवेश करेल. अनिकेत सज्ज होताना वेगवान गोलंदाज. समोर प्रेम पाटील. नावाप्रमाणे बॅटिंग करावी लागेल. खूप वर्षाचा अनुभव आहे. संघ अडचणीत असताना मात्र त्यांच्याकडून खूप झकास कामगिरी पाहायला मिळेल का. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेडलेगकडे चेंडू मात्र ट्रॅव्हलिंग करतोय. स्क्वेडलेग पुढच्या ठीक पाठीमागं आणि इथं मात्र निश्चित असं वाटते की बॅलेन्स योग्य नव्हता आणि दुखापत मोठी नसावी बरोडी टीमसाठी, कारण की अशी जी किरण आहे प्रेम पाटील या खेळावर पूर्ण विश्वास आहे टीमचा. या एका धावने टीमची धावसंख्या पुढे सरकते 34. जीसीए ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष केतनजी म्हात्रे साहेब यांचं खूप मोठं योगदान या असोसिएशनमध्ये. केतन तरे सर आणि मला वाटतं की उपाध्यक्ष आमचे मास सुद्धा आहेत. यावेळेस पात्र हवेत आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आणि असून एक विकेट. आता मात्र तू चल मैं आया अशी नाजूक स्थिती इथं मात्र बरोडी टीमची पाहतोय आपण. टेक्निक चांगली आहे. अजून सामना संपलेला नाही आहे. तुम्हाला चांगलं बॅटिंग करणं गरजेचं आहे. येणारे इथून मात्र चेंडू शिल्लक आहे ते 10 आणि सामना जिंकण्यासाठी अजून इथून मात्र तब्बल 22 धावेची आवश्यकता आहे. 10-22 असं समीकरण. विजय पाटील चांगला स्टायलिश बॅटर म्हणजेची ओळख आहे या टीमकडे. श्री गणेश भरोडी टीमचं पहिल्या सामन्यात उच्च कोटीचं प्रदर्शन आणि असून आता मात्र इथं मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना पाहतोय आपण. अनिकेत राईट अमोर द विकेट मारा करतोय.
हो, टप्पा पडल्यानंतर चेंडू खूपच जास्त बाहेर वळतोय. अप्रतिम चेंडू होता, पाहतोय आपण लाजवाब. 1 for 1 चा इशारा सुद्धा येतोय. स्कोरलेग पंच दिनेश भांबरे सर. असं वाटते तिच्या बॉडी लँग्वेजकडे पाहून मला आठवण येते कॅरिबियन देशाची. हो, परत एकदा धीम्याकदा चेंडू आणि यावेळेस पात्र नो बॉल. निश्चित चेक करूया आपण, पण पंतला एक सूचना आहे की आपण वन फॉर वनचा इशारा केला होता, त्यानंतर परत हा चेंडू मात्र पंचांनी नो घोषित केला. तर हा फक्त बिमरसाठी रिव्ह्यू घेऊ शकता. जो निर्णय पंचांनी दिला तो निर्णय ठाम आहे. नो बॉल. अनिकेत सज्ज होताना परत चांगली बॉलिंग आतापर्यंत पाहिली आपण. एक विकेट सुद्धा प्राप्त केले आणि येथून मला निश्चित विजय पाटीलवर एक मोठी जबाबदारी असेल. या षटकामध्ये एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे भरुडी टीमसाठी. नॉकआउट स्पर्धा पाहतोय आपण. हो, निश्चित लागोपाठ दुसरा नो बॉल आणि एक एक धावा इथं मात्र ऍड होताना पाहतोय आपण. धावसंख्या पाहतोय आता 36. इथून मात्र अजून 9-20 असं समीकरण आहे. अनिकेत यावेळेस पाहता फ्लिकचा फटका हवेत आहे पण पोहोचू शकणार नाही. निश्चित चांगला निर्णय म्हणता येईल. तिथं मात्र केतन यांचं 2 धावा विजय कंप्लीट करतोय. 8 चेंडू 18 असं समीकरण. प्रत्येक चेंडूवर कहाणी बदलताना पाहतोय आपण. या सामन्याची क्षणचित्रे बदलताना पाहतोय आपण. अनिकेत सज्ज होताना परत एकदा समोर विजय पाटील. यावेळेस पात्र हवेत होता चेंडू. प्रयत्न करणं गरजेचं आहे पण एक सिंगल इथे मात्र कंप्लीट. या एका धावनी टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 39-39. 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 17 आणि कुठल्या टीमला होईल खतरा. चांगलं षटक हाताळलं. 2 अतिरिक्त चेंडू टाकून सुद्धा अतिशय अप्रतिम. अनिकेत यांचा हा षटक पाहतोय आपण. या चेंडूवर काय करेल प्रेम पाटील. चांगला अप्रतिम सुपर डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू होता. टप्प्याला थोडासा बाहेर वळणारा चेंडू वेगात निघून गेलाय आणि आता मात्र 6-17 असं समीकरण पाहतोय आपण. अंतिम षटक. आता मात्र पर्याय खूप चांगले आहेत कारण की बॉबी भोईर यांनी सुद्धा पहिलं पॉवर प्ले षटक महागडं हाताळलं होतं. 15 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर विजेंद्र पाटील यांनी मात्र पूर्णपणे कमबॅक करून दिलं. 6 धावा 1 विकेट. निलेश पाटील ग्रेट बॉलिंग 3 विकेट आणि 9 धावा खर्च केल्या होत्या. आणि या षटकामध्ये सुद्धा अतिशय सुरेख बॉलिंग. आणि आता मात्र संगणक जो निर्णय घेईल तोच निर्णय खरा योग्य होईल आणि दावेदार आहे कारण की ज्या प्रकारे आपण गोलंदाजी पाहिली, विश्लेषण केलं आपण की विजेंद्र यांनी अतिशय अप्रतिम षटक हाताळलं होतं. आणि आता मात्र बॉबी यांच्यावर विश्वास दाखवलाय संघटकाने. 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 17 धावेची आवश्यकता आहे. निश्चित असं वाटलं होतं की पहिल्या 2 षटकापर्यंत श्रीगणेश स्पोर्ट भरुडी संघ वर्चस्व आहे पण त्यानंतर मात्र विकेटची पडझड कायम होती आणि त्याचा परिणाम पाहतोय की एक मानसिक दबाव या षटकामध्ये वाढलाय भरुडी टीमवर. बॉबी भोईर व्हीआयपी डॅश अँड या टोकाकडनं मारा करण्यासाठी सज्ज आहे.
6 मध्ये बनवायच्या 17, 17 धावा 6 चेंडू असं समीकरण. कोण जिंकेल कोण हरेल हे येणारी वेळ तय करेल. पण इथं मात्र पहिल्या 2 चेंडूवर मोठे फटके खेळ गरजेचा आहे. जे काप्रोबा चषक 2025 अतिशय देखतास आयोजन पाहतोय आपण. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्पर्धा वेळेचं भान ठेवायचे. आयोजक संघ आहे आपण गावदी स्पोर्ट वेले टीमला पंचाकडून पहिली वॉर्निंग मिळते की वेळेला महत्त्व द्या आपण. 6-17 असं समीकरण. सज्ज होताना बॉबी भोईर मारा करतोय. कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं समोर विजय पाटील. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून मात्र सामना कोण जिंकेल. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न हवेत आहे पण सुरक्षित. 2 धावा इथं मात्र कंप्लीट करतोय बॅटर विजय. येणारे 5 चेंडू आणि इथून मात्र अजून 15 धावीची आवश्यकता. 5-15 असं समीकरण. गोलंदाज बॉबी सज्ज होताना. ऑनसाइडकडे क्षेत्ररक्षण खूप मजबूत केलेलं आहे. पाहतोय आपण बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे स्क्वेअर लेग मिड विकेटवर केतन आणि लॉंग ऑन बाउंड्री लाईनला एक क्षेत्ररक्षक. परत आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न होता. आता मात्र निश्चित एकच सिंगल मिळेल. या एका धावींनी निश्चित गोलंदाज खुश असेल पण खेळाडू कक्षामध्ये भरोडी संघ निश्चित संतुष्ट नसेल या एकाच सिंगलनी. येणारे 4 चेंडू आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 14 धावीची आवश्यकता आहे. निश्चित अगदी बरोबर उल्लेख केला आपण. कारण की या क्षणी जर पाहिलं आपण प्रथम बॅटिंग करताना संघ अडचणीत असताना भावेश तळे यांच्या बॅटमधून 2 षटकार निघालेले ते महत्वपूर्ण ठरताना पाहतोय आपण. पण अजून सामना संपला नाही मा दादा. ओ लाईन कुठे चेक करतील पाहतोय आपण. खूपच चेंडू बाहेर वळतोय. पंचाची दुनिया समांतर असे चेंडू टाकणे टाळावे लागेल बॉबी भोईर याला. कारण की एक एक धाव खूप किमती असतात. आता मात्र 4-13चं समीकरण पाहतोय आपण. सामना संपला नाहीये. एक फटका आला तर भरोडी संघाच्या खेळाडू कक्षामध्ये उत्साह निर्माण होईल आणि तो काम करावं लागेल प्रेम पाटील या बॅटरला. ओ यावेळेस पात्र अतिशय चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर सपकन बाहेर आउटस्विंग पाहायला मिळाला. अतिशय अप्रतिम. छान वापसी करताना बॉबी अँगल बनवून गोलंदाजी करतोय. 3-13 असं समीकरण. बॉबी सज्ज होताना परत एकदा पाहतोय आपण. यावेळेस पात्र पूलचा फटका हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही. आता मात्र 2 षटकार म्हणजे भावेश तळेसारखी बॅटिंग करावी लागेल. दोन 2 षटकार पण या चेंडूवर षटकार येणं गरजेचं आहे तर सामना परत एकदा रंगतदार स्थितीकडे घेऊन जाईल विजय पाटील. चांगलं षटक बॉबी भोईर यांच्या माध्यमातून. सज्ज होताना बॉबी. 2-12 असं समीकरण आहे. सामना आता मात्र निश्चित पाहता सिली पॉइंटला एक क्षेत्ररक्षक. ओ बाहेर जाणारा चेंडू निश्चित सोडला. आता जरतरला महत्व नाही. आता मात्र गावदी स्पोर्ट वेले संघ विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय. अतिशय चांगली बॉलिंग अटॅक पाहिला आपण. नाही 12 दोन्ही टीमचे खेळाडू आहेत. मग संघ कुठलाही असो नियम सर्वांना सारखेच आहेत. एक चेंडू आणि 12. आणि याचबरोबर तब्बल 11 धावीने हा सामना इथं मात्र हा चौकार आलाय. 7 धावीने हा सामना जिंकलाय गावदी स्पोर्ट वेले टीमने. हार्डलक श्री गणेश भरोडी आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केल्याबद्दल गावदी स्पोर्ट वेले टीमला लाख लाख शुभेच्छा. भावेश तळे मॅन ऑफ द मॅच.
खऱ्या अर्थाने दावेदार 2 आहेत. निलेश सुद्धा हा दावेदार आहे, पण खऱ्या अर्थाने ज्यावेळेस संघ अडचणीत होता 15 धावाची एक छोटीशी पण बहुमूल्य खेळी साकारली, तो ठरलाय सामनावीर. म्हणजे अभी हम अपने फॉर्म में 22 मॅन ऑफ मॅच या आपण लगेच.